लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी मोटारसायकलवर अवैध देशी दारू वाहतूक करणारा आरोपी मुद्देमालासह पकडला आहे। वडोद बाजार पोलीस पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील निल्लोड गावाजवळ सापळा रचून राजू भिका ब्राह्मणे वय 30 वर्ष राहणार बोरगाव कासारी यास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून 72 नग देशी दारू बॉटल असा एकूण 47,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वडोद बाजार पोलीस ठाण्यात अवैध दारू वाहतूक आणि बाळगले म्हणून राजू ब्राह्मणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कामगिरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, पोलीस हवालदार खाकरे, पोलीस वाघ यांच्या पथकाने केली असून पुढील तपास वडोद बाजार पोलीस करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.